काय नेमकं भेटीतलं काय बोललं जातं? काय आहे की मालेगाव मध्ये जेव्हा MIM एस्टॅब्लिश झाली होती तर अब्दुल मलिक आणि त्यांचे बंधू खालिद मलिक हे दोघांनी मालेगाव मध्ये खूप प्रयत्न केले होते MIM ला एस्टॅब्लिश करण्यासाठी आणि त्यावेळीही आम्हाला खूप त्रास सहन करावा लागला होता, खूप विरोध होता. जे प्रस्थापित राजनैतिक पक्ष होते त्यांच्याकडून खूप विरोध होता, अनेक हल्लेही त्यावेळी झाले होते. तरी सुद्धा लोकांचा प्रेम होता आणि लोकांना MIM पक्ष पाहिजे होतं. आणि मागच्या वेळी जेव्हा तिथून आम्ही आमदारकी लढलो, जिंकलो, तर त्यावेळी सुद्धा खूप प्रयत्न करण्यात आले होते की MIM ने तिथून इलेक्शन लढायचं नाही म्हणून. तरी सुद्धा आम्ही इलेक्शन लढलो आणि जिंकलो. मालेगाव आणि धुलिया महाराष्ट्रामध्ये जे 2 सीट्स आमचे आले होते तर एक प्रमुख केंद्र सेंटर झालं होतं औरंगाबादच्या नंतर मालेगाव आणि धुलिया. आणि आता हे जे घटना घडलेली आहे दुर्दैवी आहे. ते घटना जेव्हा मला कळली, खालिद मलिकने फोन केला आणि त्यांनी सांगितलं असं फायरिंग झालेली आहे, मी तुरंत ऍडिशनल जे SP आहे अनिकेत साहेब त्यांना बोललो आणि त्यांनी सांगितलं मला की जे आरोपी आहे त्यांचा शोध लागलेला आहे, त्यांचा फोन स्विच ऑफ आलेला आहे आणि आम्ही लवकरात लवकर त्यांना अरेस्ट करणार. पण त्यावेळीही आम्हाला हे माहित होतं की याच्यामध्ये आता जे सांगण्यात येत आहे की काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे, आम्हाला आता असं वाटत नाही आहे. मी सगळे डिटेल्स घेतलेली आहे आणि मी याच्या संदर्भात DG मॅडमला बोलणार आहे. आम्हाला असं वाटतं की याच्या मागे नाही का एक पॉलिटिकल षडयंत्र आहे, राजनैतिक षडयंत्र आहे. कुठेतरी आमचे जे प्रमुख नेते आहेत त्यांना कशा आपण एक मॉरली डाऊन करता येईल, कारण असेंब्ली इलेक्शन मध्ये आता महाराष्ट्रामध्ये काय काय होणार हे सगळ्यांना माहित आहे. आता 4 तारखेला जेव्हा निवडणुकीचा निकाल येणार आहे लोकसभेचा, त्याच्यानंतर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पूर्ण शहरामध्ये आपल्याला लोक बंदुका घेऊन फिरणारे आपल्याला दिसणार आहे. जो भी ताकतवर नजर आएगा उनको यहाँ पर बंदूक के बल के ऊपर कैसा है तो खत्म किया जा सकता है, डराया जा सकता है. ये पूरी साजिशें पूरे महाराष्ट्र में देखने को मिलेगी. मालेगावमध्ये जी घटना घडली त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला असं वाटतं का तुमच्या विरोधी पक्षांनी किंवा वेगळ्या कोणी पक्षांनी हे घडवून आणलंय आणि पुढच्या इलेक्शनच्या अनुषंगाने हे घडलं असं आपल्याला वाटतं? देखील मी स्पष्टपणे हेच सांगितलेलं आहे आपल्याला की याच्या मागे काही प्रॉपर्टीचा डिस्प्यूट, मी त्यांना स्पष्टपणे विचारलं की आता नवीन काय कोणता इश्यू आहे, काय प्रॉब्लेम आहे. असा कोणताही प्रॉब्लेम नाही आहे, असा कोणताही डिस्प्यूट नाही आहे ज्याच्यामुळे रात्रीच्या वेळी बंदूक घेऊन 2 लोक येतात आणि असं फायरिंग करतात. म्हणजे त्यांचा उद्देश काय होता? 3 गोळ्या लागणं म्हणजे त्यांचा उद्देश स्पष्ट होता की या माणसाला आपल्याला एंडच करायचे आहे. एका बंधूला एंड केलं, त्याला मारलं तर दुसरा बंधू आपोआप थोडा मागे होईल आणि आपल्या जे राजनीतिक आपलं जे षडयंत्र आहे त्याच्यामध्ये ते आता 20-21 वर्षाचे जे मुलं होते, मला असं सांगण्यात आलेलं आहे, जे मारणारे होते, म्हणजे त्याचा उपयोग करून त्याचा फायदा कोणाला झाला असता की आमच्या लोकांना कुठेतरी एकाला संपवायचं, दुसऱ्याला डिमॉरलाइज करायचं आणि आपल्या राजनैतिक हेतू जे आहे ते साध्य करायचं. आता त्याच्या मागे कोणकोणत्या राजनैतिक पक्षांचा हात होतं हे आपल्याला कळेलच. आणि मी स्पष्टपणे त्या दिवशीही अनिकेत साहेबांना सांगितलं होतं की साहेब सखोल चौकशी करा, अरेस्ट करणं महत्वाचं नाही आहे आमच्यासाठी. त्याच्या मागे षडयंत्र कोण कोण होतं उसमें, कोण त्यांना हे केलं होतं की त्यांनी असं बंदूक घेऊन त्यांच्यावर जीव घेणं, हल्ला जे केलं होतं. तर ये इंक्वायरी होनी चाहिए, अच्छी हाई लेवल की इंक्वायरी होनी चाहिए और हमें यकीन है इस बात के ऊपर कि इसके अंदर कोई प्रॉपर्टी का मामला नहीं है. इसके अंदर है तो राजनीतिक साजिश है, षड्यंत्र है. और आने वाले वक्त के अंदर मैं आपको ये चेतावनी दे रहा हूँ कि महाराष्ट्र का हाल जो है वो मालेगांव के अंदर जो हुआ है वैसा ही हाल आपको है तो दूसरे शहरों में भी देखने को मिलेगा. फायरिंग दोन्ही बाजूनी झाली अशी चर्चा आहे. आणि दोन्ही बाजूंनी हा सगळा फायरिंगचा प्रकार झालेला आहे. 3 राउंड झाले असं सांगितलं. देखिए अभी फिलहाल जो भी इंक्वायरी करने का है, अगर दोनों तरफ से हुई है, पुलिस ने है तो इसका स्पष्टीकरण करना चाहिए कि किसने किया है, क्या इश्यू था, किसकी वजह से ऐसा हुआ है करके. और अगर समझ लीजिएगा, ये मानकर चलिएगा कि किसी प्रॉपर्टी का डिस्प्यूट था करके उसमें,
महाराष्ट्र के अंदर क्या ये हाल आ गया है कि अब डिस्प्यूट जो है वो पुलिस स्टेशनों में, अदालतों के अंदर सेटल नहीं होंगे, अब बंदूक के बल के ऊपर है, तो यहाँ पर अब फैसले लिए जाएंगे। ये महाराष्ट्र की सरकार को, महाराष्ट्र के गृह मंत्री को इसका जवाब देना है कि अगर मेरा किसी के साथ डिस्प्यूट है तो क्या हमने बंदूक निकाल के अब फैसले करना चाहिएगा उसमें? यहाँ पर कोई लॉ एंड ऑर्डर है नहीं है, यहाँ पर जंगल राज अगर है तो हमको ये बता दीजिएगा कि साहब अब पुलिस स्टेशन में फैसले नहीं होंगे, अदालतों में फैसले नहीं होंगे, जिसके हाथ में लाठी रहेगी भैंस उसी की रहेगी करके। तो ये फैसला हमको मुख्यमंत्री साहब ने, उप मुख्यमंत्री साहब ने बता दे कि इस तरह का है, तो अब रोड के ऊपर अगर फैसले होंगे तो हम उसके लिए भी तैयार हैं। कालही रावेलमध्ये 2 माजी नगरसेवकांना फायरिंग केली। एक एक ये मसला जो है वो आपस का है और आपस में फायरिंग किया है यहाँ पे। मैं आपसे ये सवाल कर रहा हूं, मैं आपसे ये सवाल कर रहा हूं, अगर हम किसी 2 लोगों के अंदर अगर डिस्प्यूट है, किसी भी लेवल का डिस्प्यूट हो, प्रॉपर्टी लेवल का डिस्प्यूट हो, मैंने आपकी जमीन खा लिया हो, मैंने आपकी जायदाद हड़प लिया हो, मैंने कुछ भी कर लिया हो, तो फैसला रोड के ऊपर अगर होगा तो इसकी जिम्मेदारी कौन ले रहा है? या तो गृह मंत्री ने बोल देना चाहिए महाराष्ट्र की जनता को कि अब पुलिस वलीस के पास जाने की जरूरत नहीं है, अदालतों में फैसला लेने की जरूरत नहीं है, अपने अपने बंदूकें, अपनी अपनी हथियारें निकाल लीजिएगा और रोड के ऊपर फैसला कर लीजिएगा करके। तो आप ये किस बुनियाद के ऊपर कह रहे हैं कि इसके अंदर महाराष्ट्र का सरकार का इसके अंदर क्या है? बिल्कुल दोष है साहब। जब लोगों का खौफ खत्म हो जाता है कि हम डरते नहीं है सरकार से और सरकार हमको बचाने के लिए आएगी करके, तो ये इस तरह की हिम्मत होती है कि आपके सामने है तो खुलेआम इतनी भीड़ के अंदर है तो बंदूकें चलाई जा रही है करके। कालही रावेलमध्ये भाजपचे माजी नगरसेवकांवर फायरिंग झाली आहे, त्यांची हत्या करण्यात आली। नहीं, आप भुसावल का क्यों अकेला नाम ले रहे हैं? मैं तो महाराष्ट्र इंतजार करिएगा, हर शहर में आप इंतजार करिएगा। मैं आपको खुले तौर के ऊपर कह रहा हूं, 4 तारीख के नतीजे आने दीजिएगा। महाराष्ट्र का लॉ एंड ऑर्डर सिचुएशन कैसा रहने वाला है ये 4 तारीख के दिन आपको नजर आने वाला है। आप भुसावल का उदाहरण अकेला दे रहे हैं, मैं तो पूरे महाराष्ट्र के अंदर अलर्ट करना चाह रहा हूं कि यही चीज है तो आपको विधानसभा के इलेक्शन तक यही दिखने वाली ही है उसमें, क्योंकि उनको मालूम है। तो क्या नतीजे आएंगे, आप क्या देख रहे हैं, आपकी राय क्या है? 4 जून के बारे में देखिए, जो भी नतीजे जो भी आए हैं, अब ये समझ में आ गया है सबको कि हमको सत्ता में अगर पहुंचने का है, हमारे सत्ता हासिल करने का है, तो साम दाम दंड जो भी इस्तेमाल कर सकते हैं, तो साम दाम दंड और गन ये सब इस्तेमाल होने वाले हैं उसके अंदर। मैं तो सबको इनवाइट करना चाह रहा हूँ कि हिंदुस्तान का सबसे बड़ा जश्न मेरे शहर औरंगाबाद में होने वाला है, तो आप लोग आइए उसके अंदर भी सेलिब्रेट करने के लिए। उसमें बहुत बहुत शुक्रिया। एडीआरचा अहवाल आलेला आहे आणि त्यामध्ये असं म्हटलंय की 2009ला जे 16% प्रत्येक उमेदवार होते ते आता 2024ला 31 पटीने वाढले होते, जवळपास दुपटीने ही संख्या वाढताना दिसते। कसं बघता याच्याकडे? कोट्याधीश उमेदवार प्रत्येक निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात दिसतात। साहेब काय आहे की जोपर्यंत या देशामध्ये इलेक्टोरल रिफॉर्म्स येणार नाही तोपर्यंत असंच चालणार आहे। म्हणून आम्ही मोदी साहेबांना विनंती केलेली आहे की इलेक्टोरल रिफॉर्म्स खूप आवश्यक आहे की क्रिमिनल लोक ही आज निवडणुकीमध्ये उभे राहतात, म्हणजे ज्यांची इन्कम काय होती, म्हणजे असे अनेक कॅन्डिडेट्स मी बघितलेले, ऑटो चलाने वाला आज कोट्यवधी रुपये त्याच्याकडे, म्हणजे कोणता असा बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये इतकं प्रॉफिट आपल्याला मिळत आहे? फक्त पॉलिटिकल अशी एक फील्ड आहे की ज्याच्यामध्ये म्हणजे 400, 500, 600% प्रॉफिट होतं 5 वर्षामध्ये। असं कोणतं बिझनेस आहे? कुठून येतं हे पैसे? मग रिफॉर्म्स मोदी साहेब आणणार नाही। मोदी साहेब कितीही आपल्याला स्वच्छ प्रतिमेचे आणि आदर्शवादी प्रधानमंत्रीचा दावा करत असेल, पण त्यांनाही इलेक्टोरल रिफॉर्म्स पाहिजे नाही, कारण त्यांचे जे 300 खासदार आहे ते बाहेर पडतील नाही तर की त्यांचीही प्रॉपर्टी, त्यांच्यावरही कशा प्रकारचे क्रिमिनल केसेस आहे हे बघून आम्हाला असं वाटतं की देशामध्ये जोपर्यंत हे चेंजेस येणार नाही तोपर्यंत काही बदलाव होणार नाही। येणाऱ्या त्यांच्या नावावर राजकारण केलं जातं। शाहू फुले आंबेडकर अशाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जितेंद्र आव्हाडांनी पाडलाय। काय आहे की जितेंद्र आव्हाड राजनीतिक
दृश्य आपण बघितलं तर ते आमचे विरोधातले आहे, पण जे मी प्रकरण बघितलेलं आहे मी प्रामाणिकपणे मला असं वाटतं की ते नजर चुकीने ते झालेलं असेल आणि त्याचं जे बहु करण्यात येत आहे त्याचा विरोध ज्या प्रकारे ते फक्त एक राजनैतिक षडयंत्र आहे असं मला वाटतं. मनुस्मृतीचा मुद्दा उपस्थित झालेला आहे. छगन भुजबळांनी मागणी केली की हा विषय अभ्यासक्रमामध्ये नको यायला आणि त्या सगळ्या संदर्भामध्ये हा वाद उद्भवून आलेला आहे. सरकार या सगळ्या मनुस्मृतीला पुन्हा आणण्याचा प्रयत्नात आहे असाही आरोप होतो. काय हे की मी पण बघितलेलं आहे की आज जे आपल्याकडून जे सजेशन्स आणि कंप्लेंट्स जे आहे की तुम्ही एज्युकेशनचं जे सिलेबस चेंज करत आहे त्याचं पत्र मी पण वाचलेलं आहे. एज्युकेशन मध्ये राजनीती नको यायला पाहिजे. आपण हे बघत आहे की शाळेमध्ये जाणारे जे मुले आहे ते 4वी 5वी 6वीतले जे मुली आहे त्यांनाही माहीत पडलेलं आहे. आपण जेव्हा शाळेतला जात होतो, मी शाळेतला जात होतो तर मला माहित नाही होतं की माझ्या शेजारी बसणारा जे माझा मित्र आहे त्याची जात काय आहे. पण दुर्दैव हे आहे की मोदी साहेब देशामध्ये आल्यानंतर आज लहान लहान जे मुलं आहे त्यांनाही माहीत पडलेलं आहे की माझ्या शेजारी बसलेला जे मुलगा आहे तो मराठा समाजातला आहे, या साईडला बसलेला जे आहे तो मुस्लिम समाजातला आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण जे सिच्युएशन जे आहे ते चांगल्या करण्याच्या ऐवजी आपण कशा प्रकारे जाती धर्माचा मुद्दा शिक्षणच्या सिलेबस मध्ये आपण आणत आहे हे मला असं वाटतं दुर्दैव आहे. आणि आपण कोणत्याही जाती धर्माचा असू द्या, कोणत्याही राजनैतिक पक्षाशी आपला संबंध असू द्या, पण आपण सगळ्यांनी याचा विरोध करायला पाहिजे. एज्युकेशन मध्ये आपण मॉरल्स, सिविक्स, व्हॅल्यूज, हिस्ट्री, जे खरी हिस्ट्री आहे ते शिकवण्याची गरज आहे. तुम्ही जाती धर्माचे मुद्दे आणणार तर आपली पिढी कुठे जाणार आहे याच्या बाबतीत विचार करण्याची गरज आहे. मला असं वाटतं आपण जल्लोषाची तयारी करतायत, मात्र महाराष्ट्रातले इतर 47 जागा आणि देशातल्या ज्या काही भाजप म्हणते 400 पार, काय म्हणजे खरोखर 400 पार होईल की महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल? काय आहे की जेव्हा अमित शाह साहेब महाराष्ट्रामध्ये आले होते सर्वात प्रथम त्यांची सभा माझ्या शहरामध्ये झाली होती आणि त्यांनी तिथे म्हटले होते की महाराष्ट्रामध्ये आम्हाला 45 जागा आम्ही जिंकणार आहे. भारतीय जनता पार्टीने 45 म्हणजे कुठून त्यांना ते स्वप्न आलं होतं आणि त्यांनी काय सांगितलं होतं की औरंगाबाद से हमको MIM को उखाड़ के फेंकना है, कमल को खिलाना है और यहाँ से कमल को दिल्ली को भेजना है. तुम्हाला कॅन्डिडेट सापडले नाही माझ्या विरोधात, मग कशाला इतके मोठे मोठे गप्पा मारून गेले होते की बाबा आम्हाला इथून 45. आता तुम्ही परत या आणि महाराष्ट्राच्या लोकांना हे भारतीय जनता पार्टीने काय केलेलं आहे, राजनैतिक मतभेद आहे साहेब आमचे राहणार आहे, वैचारिक मतभेद आहे, पण भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी चूक काय केलेली आहे तर मराठी लोकांमध्ये त्यांनी जे एक तेढ निर्माण केलेलं आहे, मराठी लोकांना जे फोडण्याचं जे काम केलेलं आहे ते सगळ्यात मोठा पाप भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये केलेलं आहे. आणि आता आम्हालाही बघायला मिळत आहे अनेक लोक जे आहे ना ते उद्धव साहेब सोबत गेले, काँग्रेस सोबत गेले नाही, कारण त्यांनाही माहित होतं की मी महाराष्ट्रामध्ये जन्म घेतलेला आहे, तर आज मराठी लोकांना फोडण्याचं काम कोणी केलेलं आहे? चचाला भतीजाला आपले स्वतःकडून घेतले, चचा को एक तरफ छोड़ डाले, 2 शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचं काम कोणी केलं? हेच भारतीय जनता पार्टीने केलं आपल्या राजनैतिक स्वार्थासाठी. आता लोक हुशार झालेले आहेत म्हणून 4 तारखेला जे तुम्हाला जे रिझल्ट बघायला मिळणार आहे तर देशाचं चित्र काय आहे मला माहित नाही आहे, पण महाराष्ट्र नक्की त्यांना धडा शिकवणार आहे. आता काय सांगता येत नाही साहेब, सिक्रेट बॅलेट यालाच म्हणतात ना. माझ्या शहरामध्ये ज्यांना 200 मतं मिळणार आहे तोही मार्केटमध्ये फिरत आहे की मैं जीतने वाला हूं करके. पत्रकारांचा काय अंदाज आहे? इम्तियाज दलित पत्रकार म्हणून इम्तियाज दलितचा स्वतःचा एक्झिट पोल काय? नाही काय आहे की जितकं त्यांनी हे केलं होतं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे त्यांचे जे अध्यक्ष आहे बावनकुळे साहेब त्यांनी म्हटलं होतं, त्यांनी तर 1 सीट अमित शाह पेक्षा जास्त बोलले होते. अमित शाह ने बिचारा गरीब ने 45 बोला था,
वो बोला 46 सीटें हम जीतेंगे करके. फिर मग देवेंद्र फडणवीस एका सभामध्ये सांगितलं की आम्ही 41 सीट जिंकणार आहे करके. तर जितके दावा त्यांनी केलं होतं त्याच्या 50% सीट्स त्यांनी जिंकलं तर त्यांनी खूप समाधान व्यक्त करायला पाहिजे. धन्यवाद. येणाऱ्या विधानसभेसाठी नाशिकमध्ये उमेदवार आपण देणारे काही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण ताकदीने आमचे जे खालिद भाई आहे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की नॉर्थ महाराष्ट्रामध्ये मराठवाडामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमची इमिजिएट हे 4 तारखेचा निकाल झाल्यानंतर आम्ही आमच्या कामाला लावू. हो, थँक्यू. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.